नमस्कार, मी दिलीप धामणे। मी कवी असून मराठवाडा साहित्य परिषदेचा आजीवन सभासद आहे। माझा नवरंग चारोळी संग्रह प्रकाशित झालेला असून विविध दिवाळी अंक, मासिके व वर्तमानपत्रांमधून माझ्या कविता प्रकाशित होत असतात। अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीत संपन्न होत आहे। हे संमेलन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या अभिमानाचा उत्सव ठरणार आहे। मराठी साहित्याच्या वैभवशाली परंपरेला नवा सन्मान मिळवून देणाऱ्या या संमेलनात देशभरातील साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आणि वाचक एकत्र येणार आहेत। साहित्याच्या नव्या दिशांचा शोध, वैचारिक मंथन आणि सर्जनशीलतेचा मुक्त आविष्कार येथे पाहायला मिळणार आहे। मराठी भाषा केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशात आणि जगभर विस्तारत आहे। तिच्या व्यापकतेचा आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रवाहाचा साक्षात्कार घडवणारे परिसंवाद, चर्चासत्रे, कवी संमेलने, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथदिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समृद्ध संगम या संमेलनात अनुभवता येईल। साहित्यिक दृष्टिकोन, नव्या लेखकांना मिळणारी संधी आणि विविध विषयांवरील विचारमंथन करणारे हे संमेलन केवळ एक कार्यक्रम न राहता मराठी संस्कृतीचा एक अभिजात सोहळा ठरणार आहे। दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाला उपस्थित राहून आपण मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभिमानाचा जागर करूया। मराठी साहित्याचा सन्मान आणि भविष्यातील वाटचाल अधिक भक्कम करण्यासाठी हा सोहळा प्रत्येक मराठी प्रेमीने अनुभवायलाच हवा। 70 वर्षांनंतर देशाच्या राजधानीत होणाऱ्या या ऐतिहासिक संमेलनाचे यजमानपद पुण्यातील सरहद संस्था भूषवित असून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत। मराठी भाषेच्या अभिजाततेचा गर्भित संदेश देणारे हे मराठी बाहू झुंजत राहू हे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अधिकृत गीत असून संमेलन गीत आम्ही असू अभिजात हे आहे। दिल्लीतील हा भव्य सोहळा साहित्य प्रेमींसाठी संस्मरणीय ठरणार आहे, म्हणून माझी सर्व रसिकांना विनंती आहे की आपण या सोहळ्यास उपस्थित राहावे। धन्यवाद।